बहिणीचा मानसिक छळ होतोय म्हणून रोहनने सासरच्या लोकांविरुद्ध याचिका घेऊन आई आणि बहिणीसह एसपी ऑफिसमध्ये पोहोचला तेव्हा एसपी साहेब ऑफिसमध्ये नव्हते. रोहनची आई आणि बहीण तिथल्या खुर्चीवर बसल्या आणि रोहनने आपला अर्ज समोरच्या टेबलावर ठेवला. काही वेळाने एसपी गणवेशातील एक महिला वेगाने चालत आली आणि समोर ठेवलेल्या खुर्चीवर बसली. त्या महिलेला पाहून सचिनच्या पायाखालची जमीन सरकली, कारण एसपीच्या खुर्चीत बसलेली महिला दुसरी तिसरी कोणीही नसून जुलै ऑगस्टच्या कडाक्याच्या मुसळधार पावसाच्या रात्री आशाताई आणि राजाराम काका झोपले होते. अचानक फोन वाजला तेव्हा आशा त्यांच्या मनात एक वेदना जाणवली. त्यांनी वेळ बघितला तर रात्रीचे 1 वाजले होते. मनात एक अज्ञात भीती निर्माण झाली होती. तरी हिंमत दाखवून आशाताईंनी मोबाईल उचलला आणि समोरून त्यांनी जे ऐकलं जणू कोणीतरी काच वितळून त्यांच्या कानातच टाकलं होतं आणि तिच्या मनालाच धक्का बसला होता. त्याबद्दल तर शब्दातही सांगू शकत नाही. पूर्ण अंग तसं सुन्न झाल्यासारखं थंड पडलं होतं. व्याकुळ त्यात नजरेने दरवाजाकडे पाहत ती काही वेळ शांतपणे ऐकत राहिली आणि मग आश्चर्याने म्हणाली, नाही इथे. हे बोलता बोलता ती गप्प झाली आणि मग तिच्या हातातून मोबाईल निसटला. आशाताई धाडकन जमिनीवरती बसल्या. राजाराम काका उठले आणि म्हणतात, अगं आशा, काय झालं? कोणाचा कॉल होता? बोल आशा, मला टेन्शन आलं आहे. राजाराम काका आश्चर्याच्या स्वरात बोलले. मग आशाताई म्हणाल्या, रोहनचा फोन आला होता. जावयाचे नाव ऐकताच राजाराम काकाच्या चेहऱ्यावर कटू त्याचे भाव उमटले आणि मोठ्या आवाजात म्हणाले, काय बोलला तो निर्लज्ज माणूस? आपली मुलगी लक्ष्मी. बोलता बोलता आशाताई रडायला लागल्या. लक्ष्मीला काय झालं आहे? राजाराम काकांनी काळजीच्या स्वरात विचारले. तेव्हा आशाताई म्हणाल्या, मला माहित नाही. ती सकाळपासून बेपत्ता आहे. तिच्यासोबत तिची छोटी मुलगी आहे. केव्हापासून सासरचे लोक त्या दोघींचा शोध घेत आहे. लक्ष्मी इथे आली आहे का हे विचारण्यासाठी त्यांनी फोन केला होता. अजूनही गायब आहे, पण येथे आली नाही. तर ती कुठे गेली असेल? हे सांगताना राजाराम काकांचा कंठ दाटून आला. ते खूप घाबरले. तर आशाताई म्हणाल्या, मला माहित नाही ती कुठे असेल, कोणत्या परिस्थितीत असेल. किती वेळा सांगितलं की आपली मुलगी खूप वाईट अवस्थेत आहे. ते लोक तिला प्रत्यक्षाने त्रास देतात. आता आपण तिला तिथे राहून द्यायचं नाही. इकडे घेऊन येऊया. पण तुम्ही माझं ऐकलं नाही. त्या लोकांच्या अत्याचाराने ती खूप दुःखी झाली होती. असं रडत नव्हती फोनवर. आशाताई रडत रडत बोलत होत्या. तेवढ्यात अचानक तिच्या मनात विचार आला आणि ती घाबरून ओरडू लागली. त्यांच्या घराजवळ एक विहीर आहे. त्या विहीर भरून आहे. तर आशा त्यांच्या तोंडावर हात ठेवत राजाराम काका जोरात म्हणाले, बस कर आशा, काहीही बोलू नकोस. असेही असू शकतं तिथून कंटाळून तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली असेल. तिला तिच्या मैत्रिणीला भेटायचं असेल, पण सासरचे लोक नकार देत असतील असा विचार करून ती त्यांना न सांगता बाहेर गेली असावी. कोणास ठाऊक उद्या परत येईल असे बोलून राजाराम काका आशाताईंना तर सांत्वन देत होते, पण त्यांच्या मनात त्यांच्या मुलीची काळजी होती. तेव्हा आशाताई आपल्या नवऱ्याकडे रागवलेल्या नजरेने पाहत म्हणाल्या, ठीक आहे, उद्या परत येतील का माझी मुलगी? कुठे परत येईल? त्या सासरच्या घरात, जिथे त्या लोकांनी तिचं जगणं मुश्किल करून सोडलं आहे. ते तिला मारायचा विचार करत होती की ती तिच्या आई वडिलांकडे येईल, जे तिचे दुःख आणि मरताना प्रत्यक्षाने पाहत होते, पण तोंडात दही घेऊन बसले होते. त्रास आणि रोजच्या कटकटीच्या जीवनाला गुदमारल्यासारखे. आणि ह्या अवस्थेमुळे तिचे जगणे मुश्किल झाले होते. असताना दुसरा कोणता मार्ग उरला होता तिच्याकडे? तिथे राहून जी वस्तूचा मारायचा आहे, तर मग रोजच का मरायचं? एकाच झटक्यात जीव गेलेला बरा. ह्या विचाराने आपल्या मुलीने हे पाऊल उचलले असावे. बोलता बोलता आशा ताईंची छाती भरून आली, पण मनाचे दुःख काही कमी झालं नाही. आशाताई आणि राजाराम काका यांच्या खोलीतून येणाऱ्या आवाजांनी
त्यांची धाकटी मुलगी प्रिया आवाजाने जाग आली. एवढ्या रात्री असं काय झालं आहे हे ऐकण्यासाठी प्रिया त्यांच्या खोलीत आली. पण आई वडिलांची अवस्था पाहून ती थक्क झाली. काय झालं आहे, काय प्रॉब्लेम आहे? आशाताईंचा हातात हात घेऊन प्रिया त्यांना विचारू लागली. तेव्हा आशाताई म्हणाल्या, प्रिया बेटा, आज तू लक्ष्मीशी बोलली आहे का? नाही आई, माझं काही बोलणं झालं नाही. पण काय झालं आई? प्रिया काकुळतेने आपल्या आईला विचारत होती. तेव्हा आई म्हणजे आशाताई म्हणाल्या, आपली लक्ष्मी छोट्या परीला घेऊन तिच्या सासरच्या घरून कुठेतरी निघून गेली आहे. अजूनपर्यंत आली नाही. काय माहिती कुठे गेली आहे? हे ऐकून प्रिया चक्क होऊन म्हणाली, काय झालं ताई, कुठे गेली आहे? अशी न सांगता प्रिया आश्चर्यचकित झाली होती. तिला देखील धक्का बसला होता. तेव्हा आशाताई म्हणतात, नाही बेटा, नाही माहिती. ती तिच्या मैत्रिणींना फोन करून बघ. माझ्या मुलीची काय अवस्था करून ठेवली आहे कुणास ठाऊक. बोलता बोलता आशाताईंना दम लागला होता. डोळ्यातले अश्रू पुसत प्रिया लगेच उठली. आईला आधार दिला. आशाताईंना आधार देऊन त्यांना बेडवर झोपवले आहे. काळजी घे तुझी, सगळं काही ठीक होईल. काही नाही होणार ताईला. सकाळ होताच आज मी ताईच्या सगळ्या मैत्रिणींना फोन करून विचारते. घरातील सर्व सदस्यांचा जीव धोक्यात होता. पण एवढ्या रात्री लक्ष्मीला शोधणं सोपं नव्हतं. सकाळ झाल्यावरच जाता येईल. इकडे आशाताईंना एक एक क्षणही घालवणे अवघड झाले होते. डोळ्यांतून अश्रू सारखे वाहत होते आणि हृदयाची तर राग झाली होती, कारण त्यांचं आईचं अंतःकरण होतं. हळूहळू त्यांना दोन्ही मुलींच्या बालपणीच्या आठवणी आपल्या डोळ्यांसमोरून आल्या. लक्ष्मीचा जन्म केव्हा झाला, मुलगी झाली ह्या विचाराने तिच्या आजीने तिला हातात घेणं तर दूरच, तिला पाहणं देखील नाही. लक्ष्मीच्या वडिलांनी बळजबरीने लक्ष्मीला तिच्या आजीकडे दिले. तेव्हा गोंधळ आणि दुधासारखे पांढरे शुभ्र बावलीसारखी मुलगी पाहून आजीचा चेहरा आनंदाने खुलला होता. लगेच लाडाने नेहाळत राहिली त्या गोंडसपरीला. त्यानंतर 2.5 वर्षांनी प्रियाचा जन्म झाला. दोन्ही मुली आईवडिलांच्या अडक्या होत्या इतक्या की क्षणभर दिसल्या नाही तर आशाताईंना चिंता वाटायची. दोन्ही मुली घराच्या अंगणात खेळत असल्या तरी 2-2 मिनिटांनी त्या त्यांना पाहण्यासाठी स्वयंपाकघरातून बाहेर येत होत्या. हळूहळू दोन्ही मुली मोठ्या होऊ लागल्या. दोघी अभ्यासात खूप हुशार होत्या. पण लक्ष्मी घराच्या कामात रस नव्हता. 17 वर्षाच्या लक्ष्मीने कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले. तेव्हा आशाताई नेहमी हा विचार करायच्या की काही झालं तरी लक्ष्मीला चांगली गृहिणी बनवण्यासाठी आतापासूनच प्रशिक्षण दिले पाहिजे. आणि दुसरीकडे हळव्या स्वभावाची लक्ष्मी स्वप्नात मग्न असायची. जेव्हा आई तिला स्वयंपाकघरात घेऊन गेली तेव्हा तिचं चंचल मन काहीतरी वेगळं स्वप्न पाहत असायचं. फक्त घराची कामे का करावी? मी बाबांसारखी बॅग घेऊन ऑफिसला जाऊ शकते. पण आशाताई कुठे ऐकणार होत्या. शेवटी ती घरातील सर्व कामात हुशार झाली. आशाताईंना आठवू लागले की लक्ष्मी कॉलेजला जायला लागली होती. तेव्हा तिला तिच्या सुरक्षितेची काळजी किती वाटत होती. एके दिवशी लक्ष्मींना कॉलेजमधून यायला थोडा उशीर झाला. तेव्हा आशाताई खूप अस्वस्थ झाल्या होत्या. राजाराम काकांना तिला समजावत होते की तिला काही कारणामुळे उशीर झाला असावा, पण आईचं मन कुठे ऐकणार होतं का? कधी ती गच्चीवर तर कधी दारात उभी असायची. दूर गल्लीपर्यंत तिची नजर जाऊ लागली. डोक्यात अनेक विचार चालू झाले. जमाना वाईट आहे. माणसातली माणुसकी आता कुठे उरली आहे का? आजकाल नातेवाईकांवर सुद्धा विश्वास ठेवता येणार नाही. मग अनोळखी लोकांवर विश्वास का ठेवायचा? बस मुलगी सुखरूप घरी परत येऊ दे. तिने देवाची प्रार्थना सुरू केली. काही वेळाने लक्ष्मी दूरवरून येताना दिसली. तेव्हा आशाताईंनी सुटकेचा निश्वास सोडला. यावेळी मी 201 रुपयांचा प्रसाद वाटणार आहे असं म्हणत देवाचे आभार मानले. आज कॉलेजमधून यांना उशीर कसा झाला? तुला माहित आहे का मला तुझ्याबद्दल किती काळजी वाटत होती. नको नको ते मनामध्ये विचार येत होते. तू दररोज दुपारी 3 वाजता घरी परत येते. आज पूर्ण 2 तास उशीर झाला. अगं आई, एवढी काळजी करण्यासारखं काय आहे का? खरं तर मी कॉलेजच्या NCC युनिटचा एक भाग आहे, ज्यामध्ये राष्ट्रसेवा आणि समाजसेवेचे गुण शिकवले जातात. म्हणूनच कधी कधी सरावासाठी थांबावं लागतं. अगं काही गरज नाही.
तुला अशी समाजसेवा करायची. आजकाल कोणाचा काय भरोसा. तू बस वेळेवर घरी येत जा. आशाताईंनी चिडून म्हटल्यावर लक्ष्मी एकदम असे म्हणाली की अगं आई, एवढी का घाबरतेस? मी काही लहान मुलगी आहे का? आजकालच्या मुली चंद्रावर पोचून गेल्या आहेत. त्यांच्या घरच्यांना तर काळजी वाटत नाही. तेव्हा आशाताई म्हणते, अगं बेटी, तुला नाही माहिती जमाना किती वाईट आहे. आजकाल किती मुली ऍसिड अटॅकचा हल्ला होतोय आणि रोज वर्तमानपत्र आणि टीव्हीवर येणाऱ्या बातम्या पाहून कोणत्या मुलीच्या आईला भीती वाटणार नाही? पोलीस आणि प्रशासनाचा फायदा फक्त बोलण्यापुरता आहे. आज कोणाच्या मनात पोलीस आणि कायद्याची भीती उरलेली नाही. हेच खरं आहे. आशाताई गंभीर स्वरात बोलत होत्या. तेवढ्यात लक्ष्मी हसत म्हणाली, आई, विनाकारण इतका विचार करून घाबरत जाऊ नकोस. आमच्या कॉलेजमध्ये अशाही मुली आहेत ज्या दुसऱ्या शहरातून आणि खेडेगावातून येतात. बाकी दुसऱ्यांचं मला माहीत नाही. मला माझ्या मुलांची काळजी आहे आणि यापुढे तू घरी उशिरा आली तर मला सहन होणार नाही. सोडून दे ही समाजसेवा. कोणतं मेडल मिळणार आहे का याच्यात भाग घेऊन? तर लक्ष्मी म्हणाली, अगं आई, तुला माहीत नाही, माझं तर स्वप्न आहे UPSC पास करून देशाची सेवा करण्याचं. एक दिवस तुला तुझ्या मुलीचा अभिमान वाटेल, मी गॅरंटी देऊन सांगते. आज लक्ष्मीचे ते सर्व शब्द आठवून आशाताईंना हृदय थरथर कापत होतं. किती मोठी स्वप्न होती माझ्या मुलीच्या डोळ्यात. ते सगळं स्वप्न मातीत मिसळून गेले फक्त आमच्या एका चुकीमुळे. म्हणजे कॉलेज पूर्ण झाल्यावर आशाताईंनी आणि राजाराम काकांनी तिच्यासाठी, तिच्या लग्नासाठी नवीन मुलगा शोधण्यास सुरू केलं. लक्ष्मी तिच्या आईवडिलांना खूप समजावण्याचा खूप प्रयत्न करत होती. बनवण्याचा खूप प्रयत्न केला की तिला आता लग्न करायचे नाही. तिला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे. काहीतरी बनायचं आहे. स्वतःच्या पायांवरती उभं राहायचं आहे. त्यांच्या आईवडिलांचे नाव रोशन करायचे आहे. पण आईवडिलांनी ते ऐकलं नाही. मुली, आम्हाला माफ कर. फक्त एवढंच हवं आहे की तुझे हात लवकर पिवळे करून आम्ही तुझ्या सुरक्षेबद्दल निश्चिंत होऊ शकतो. त्यामुळे तुझे लग्न करून संसार कर आणि कुटुंबाचा सांभाळ कर. त्यानंतर तुझी धाकटी बहीण प्रिया देखील विचार करायचा आहे. असं म्हणत राजाराम काकांनी तिच्या नशिबाचा निर्णय घेऊन टाकला. मुलीसाठी नातं शोधायला सुरुवात तर त्यांनी सुरू केली होती, पण त्याच्यासोबत हुंडा लोभी लोकांकडून मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना ऐकून ते खूप घाबरले होते. त्यामुळे आपली फसवणूक होणार नाही याची पुरेपूर काळजी ते घेत होते. शेवटी एका मध्यस्थ आणि त्यांची आणि रोहनशी आणि त्यांच्या कुटुंबाशी ओळख करून दिली आणि हेही सांगितले की ते खानदानी श्रीमंत आहे. त्यांना हुंड्याची काहीच मागणी नाही. त्यांनी रोहनच्या आईवडिलांना स्पष्ट शब्दात सांगितले की ते हुंड्याच्या विरोधात आहे. तर रोहनचे वडील देखील म्हणाले, आमच्यासाठी तर मुलगीच हुंडा आहे. आमचाही हुंडा घेण्यावर विश्वास नाही आणि असेही काय कमी आहे आमच्या घरात. एक बाप आपल्या मुलीच्या त्याच्या मर्जीने जे देऊ शकतो ते देऊ शकतात, पण आमची काही मागणी नाही. आमची एवढीच इच्छा आहे की लग्न 15 दिवसात व्हावे. रोहनच्या आईवडिलांचे विचार जाणून आशाताई आणि राजाराम काका समाधानी झाले आणि रोहनशी आपल्या लक्ष्मीचे लग्न ठरवून दिले. पण शगुनविधीचा 1 दिवस आधी मध्यस्थांचा फोन आला. बघा राजारामजी, तुम्ही सगळे व्यवस्था व्यवस्थित कराल, पण त्या मुलाच्या घरच्यांना एवढे पाहिजे की फक्त नातेवाईकांसमोर त्यांना मान राखला पाहिजे. त्यामुळे शगुनाच्या ताटात किमान 2 लाख रुपये रोख रक्कम अशी ठेवा आणि मुलाचे आणि आई वडील आणि बहिणीसाठी सोन्या चांदीचे दागिने असावेत. बाकी तुम्हाला जे काही द्यायचे ते तुम्ही तुमच्या स्वइच्छेने द्या. हे ऐकून राजाराम काका आश्चर्यचकित झाले, पण हा विचार केला की त्यांनी एकच मागणी केली म्हणून त्यांनी ती मागणी मान्य केली. आनंदी वातावरणात सर्व तयारी चालू होती. पण लग्नाच्या 4 दिवस आधी आशाताईंना मुलाच्या आईचा फोन आला आणि म्हणाल्या, बघा आशाजी, आमची इच्छा आहे की नातेवाईकांची कपडे तुम्ही द्याल ते कपडे ब्रँडेड असावेत आणि साड्यांची किंमत कमीत कमी 4 ते 5 हजार रुपयांपेक्षा जास्त दरम्यान असायला पाहिजे.
राजाराम काका आणि आशाताई यांना वाईट वाटले, पण तरीही त्यांनी कोणताही विरोध न करता त्यांचे म्हणणे मान्य केले. मग दुसऱ्या दिवशी मुलाचे वडील म्हणाले, अहो राजारामजी, तुमच्या जावयाला कोणती गाडी देताय? तर राजाराम काका म्हणाले, पण याची बुवा काही द्यायची तर ठरलं नव्हतं. तर रोहनचे वडील म्हणाले, त्यात काय ठरवायचं, आजच्या काळात ह्या सर्व गोष्टी आवश्यक आहे. राजाराम काकांच्या कपाळावर कारच्या रेषा उमटल्या होत्या आणि म्हणाले, हे सर्व आमच्या बजेटच्या बाहेर होईल. अरे नाही राजारामजी, लग्नात कार्यात थोडेफार खर्च होतच असतात. आम्ही तर तुम्हाला कळवले आहे, बाकी तुमची इच्छा. एवढे बोलून त्यांनी फोन कट केला. हे जेव्हा आशाताईंनी ऐकले तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले. ह्या लोकांची मागणी तर वाढतच आहे. आम्हाला आमच्या दुसऱ्या मुलीचेही लग्न करायचे आहे. पण राजाराम काका म्हणाले, अशा उद्या लग्न आहे. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आता आपण काहीच करू शकत नाही. थोडं लक्ष्मी आणि प्रियाला काही सांगू नकोस. मी बघ सगळं व्यवस्थित करतो. लोकांकडून कर्ज घेऊन राजाराम काकांनी आपल्या मुलीचे लग्न, लक्ष्मीचं लग्न रोहित सोबत लावून दिले. इकडे लक्ष्मीची तिच्या सासरच्या घरी मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले. सुनेच्या रूपात साक्षात लक्ष्मीच तर आली होती त्यांच्या घरी. दुसरीकडे राजाराम काका आणि आशाताई त्यांच्या मुलीसाठी निश्चिंत झाले होते की त्यांनी त्यांची मुलगी मोठ्या कुटुंबात दिली आहे. लग्नानंतर लक्ष्मी पहिल्यांदाच घरी आली असताना भेटायला चेहऱ्यावरील चमक पाहून आई वडील आपली सगळी काळजी विसरले होते. पण आमच्या 2-3 महिन्यातच त्यांना लक्ष्मीच्या वागण्यात बदल जाणवू लागला. तुझी लक्ष्मी फोनवर हसत आनंदात बोलत होती, तीच आता फक्त विचारपूस करून फोन ठेवायची. आई वडिलांना काही विचारलं तर छोटंसं होण्याचं उत्तर देऊन फोन पटकन ठेवायची. प्रियाला काही ठीक वाटत नव्हते, त्यामुळे ती आपल्या वडिलांवर वारंवार फोन करून तिची अवस्था जाणून घेत होती. पण प्रत्येक वेळी सासरचं कोणीतरी फोन उचलायचे आणि एकदा तर तिच्या नवऱ्याने रोहनने बहिणीला प्रियाला मजाक-मजाकमध्ये टोमणा मारला की कमीत कमी नवीन लग्न झालेल्यासाठी वेळ तर घालू दे. त्यांना वारंवार फोन करून त्रास देणे चांगली गोष्ट नाही. प्रियाने ही गोष्ट जेव्हा आई वडिलांना सांगितली, आशाताई राजाराम काका म्हणाले, ठीक आहे, आपण तिला जास्त फोन नाही करायचा. कधीतरी त्यांनी आपल्या मुलीशिवाय जगण्याची सवय लावून घेतली. शेवटी एके दिवशी आशाताईंना फोन आला आणि एक मारलेला आवाज त्यांच्या कानावरती आला. आई, आपली खूप मोठी फसवणूक झाली आहे. माझी सासरची लोक चांगले नाहीत. ते खूप लोक लालसी आहेत. ते माणसांच्या वेशात राक्षस आहे. लक्ष्मी बेटा, तू काय बोलत आहेस? अशा ताईंचे मन थरथरत होते. पण बेटा, तुझ्या लग्नात आम्ही कोणतीच कमी ठेवली नाही, तरी तुझ्या सासरच्यांनी तक्रार आहेच का? तर लक्ष्मी म्हणाली, आई, आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. आई, ह्या लोकांनी आपल्याला त्यांच्या स्वतःच्या व्यवसायाबद्दल सांगितले, परंतु प्रत्यक्षात व्यवसाय त्यांचा नाहीये. तुमचा जावई बेरोजगार आहे. सत्य बाहेर येऊ नये म्हणून त्यांनी लवकर लग्न करण्यास सांगितले होते. खूप लोभी लोक आहेत. हे सुरुवातीला माझ्याशी खूप चांगलं वागतात. एके दिवशी माझ्या सासूबाईंनी माझ्याकडे आल्या आणि म्हणाले की नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी काही पैशांची गरज आहे, पण पैशांची व्यवस्था करायला थोडा वेळ लागेल. म्हणूनच तू तुझ्या पप्पांकडून 50 लाख रुपये घेऊन ये. पण मी स्पष्ट शब्दामध्ये सांगितले की माझ्या वडिलांची तेवढी ऐपत नाही. त्यांनी आत्ताच माझे लग्न केले आहे. त्यांनी माझ्या लग्नात त्यांच्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च केला आहे. आता मी त्यांना मला पैसे देण्यास कसे सांगू? तर सासू म्हणाली, आम्ही कोणते कामाचे मागत आहोत का? कर्ज म्हणून देतील तेव्हा पैसे येतील तेव्हा परत करेल. त्याचवेळी रोहन आला आणि म्हणाला, लक्ष्मी, आता तू या घरात राहतेस, त्यामुळे तुला तुझ्या वडिलांपेक्षा तुझ्या सासरच्या घराची जास्त काळजी असली पाहिजे. कोणतेही प्रश्न न विचारता तुझ्या आई वडिलांच्या घरी जाऊन पैसे घेऊन ये. पण आई, मी पण सांगितले की मी माझ्या वडिलांकडे एकही रुपया मागणार नाही. काही होऊ देत बस, त्यामुळेच ते माझ्यावर रागवले आहेत. रात्रंदिवस माझा छळ करत आहे.
नाही मला घराबाहेर पडू देत, नाही मला फोनवर बोलू देत, की मी कोणाला काही बोलेल तर त्यांनी बेरीज होती आपली लाडकी मुलगी लक्ष्मी. अशी व्यथा ऐकून आशाताईंनी मन तुटू लागले. मग ती थरथरत त्या आवाजात म्हणाली, ही काय बोलतेस तू? मी सांगितलेली एक एक गोष्ट खरी आहे आई, पण बेटा आता कुठून फोन करतेस? खरं तर माझी सासू आणि सासरे कुठेतरी बाहेर गेले होते आणि माझी नणंद पार्टीसाठी कुठेतरी बाहेर गेली आहे. माझी नणंद आंघोळीसाठी गेली तर गुपचूप तिचा फोन उचलून आणला म्हणून बोलू शकले तुझ्याशी. ठीक आहे आता मी फोन ठेवते. जर माझ्या नंदेने पाहिले तर माझं काही खरं नाही. तू एकदा पप्पांशी बोलून घे, म्हणजे ते काहीतरी कारवाई करू शकेल, असं म्हणत लक्ष्मीने फोन ठेवला. पण इकडे फोन बंद झाल्यावर आशाताईंनी कानाशी फोन लावून दगडासारख्या उभ्या होत्या. हृदयाला जसा मोठा धक्का बसला होता. त्यांनी राजारामजींना फोन केला आणि पटकन यायला सांगितले. आशाताईंचा जीव घाबरलेला होता. आवाज ऐकून राजाराम काका आपले काम पूर्ण न करता घरी पोहोचले तेव्हा आशाताईंनी त्यांना रडत रडत संपूर्ण गोष्ट सांगितली. आपल्या लाडक्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची कहाणी ऐकून राजाराम काकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तेव्हा त्यांना खूप मोठा पश्चाताप झाला. आशाताई आपण चुकलो आणि आपल्या मुलीला स्वतःहून आपण आगीमध्ये ढकललेलं आहे. माहीत नाही माझी मुलगी गुदमरून मरेल की काय, कशी जगेल त्या हैवानांच्या घरी. नाही आशा, मी हिम्मत करणार आहे. ही वेळ हिम्मत हरायची नाही, त्यापेक्षा समजदारीने काम करण्याची आहे. तिला भेटायला आपण उद्या जाऊया. भेटून आपली परिस्थिती जाणून घेऊ, तिला आपल्या घरी घेऊन येऊ. दुसऱ्या दिवशी राजाराम काका आणि आशाताई त्यांच्या मुलीला पाहण्यासाठी तिच्या घरी पोहोचले. आशाताईंनी जेव्हा आपल्या मुलीला डोळे भरून पाहिले तर त्यांना आश्चर्य वाटले. एकेकाळी फुलासारखा फुलणारा चेहरा आज त्या चेहऱ्यावरचा सौंदर्य नाहीसं झालं आहे. पाहुणचार तर खूप दूरचीच गोष्ट, तर ती हे बघून हैराण होती की लग्नाच्या वेळी जी माणसे सगळं स्वाभिमानी दिसत होते, आज त्याच माणसांच्या चेहऱ्यावर फक्त संतापाचे भाव दिसत होते. ते स्वतःला असे मैसूर करत होते जसं जेलरच्या समोर एखादा गुन्हेगार उभा आहे. जेव्हा आमची मुलगी लक्ष्मीला भेटलो तेव्हाही मनमोकळेपणाने बोलू शकलो नाही, कारण सगळेच तिथे गिरट्या घालत होते. त्याच्यासमोर लक्ष्मी काहीच बोलू शकली नाही. शेवटी हिम्मत एकटवून त्यांनी लक्ष्मीच्या सासरच्यांना विचारले, यही बुवा, तुमची परवानगी असेल तर मी माझ्या मुलीला काही दिवसांसाठी आमच्या घरी घेऊन जाऊ शकतो का? पण मला समोरून 2 शब्दात नाही ऐकू आलं. पुढच्या आठवड्यात बहिणीच्या मुलीचे लग्न असून त्यांनी जाणे आवश्यक आहे, असं सांगत त्यांनी लक्ष्मीला पाठवण्यास नकार दिला होता. ठीक आहे, असं लग्नानंतर काही दिवस लक्ष्मीला घेऊन जा, असे बोलून दोघेही तिथून निघून गेले. आज राजाराम काका आणि आशाताई यांना स्वतःला खूप लाचार करत होते. खूप जड अंतकरणाने दोघे पती पत्नी आपल्या मुलीच्या सासरहून परत आले होते. आशाताई तिरस्कारात आणि अपमानास्पद वातावरणात दोघे तास घालवणे त्यांच्यासाठी कठीण झाले होते. त्याच वातावरणात त्यांच्या मुलीला दिवस रात्र सहन करावे लागतात, त्याच्यातच विचार करून त्यांचे मन दुःखी झाले होते. आशाताईंच्या डोळ्यांतील अश्रू पाहून राजाराम काका म्हणाले, अगं काळजी का करतेस? आशा, 15 दिवसांनी लक्ष्मीच्या मैत्रिणीचे लग्न आहे ना, तेव्हा लक्ष्मी काही दिवस आपल्यासोबत राहायला बोलवून घेऊ. 15 दिवस झाले होते लक्ष्मी लग्नाला आली होती, पण फक्त तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला. ती तिच्या नवऱ्यासोबत आली होती. प्रयत्न करूनही आई वडील आपल्या मुलीशी जावयासमोर काहीही बोलू शकले नव्हते. प्रियाला आपल्या बहिणीशी बोलण्यासाठी तळमळ करत होती. रोहन 5 मिनिटांनी वॉशरूममध्ये गेला तेव्हा आशाताई आणि प्रिया यांना लक्ष्मीशी बोलण्याची संधी मिळाली. तिला साध्या साडीत पाहून प्रिया रागाने म्हणाली, काय ताई, हे काय आहे? तू तुझ्या मैत्रिणीच्या लग्नाला नीट तयार होऊन देखील आली नाहीस आणि चांगले कपडे घालून देखील. तर लक्ष्मीच्या डोळ्यात पाणी आले आणि म्हणाले, काय घालू? माझे सर्व दागिने कपडे त्यांनी त्यांच्या मुलीसाठी लग्नासाठी ठेवले आहेत, मला तर पाहून सुद्धा दिले नाही.
हे सर्व ऐकून प्रिया आणि आशाताईंना खूप मोठा धक्का बसला. नंतर ती म्हणाली, पण आम्ही दिलेले सामानही तू तुझ्या घरात नव्हते का? ते पण. लक्ष्मी म्हणाली, कुठे असेल आई, घरातील प्रत्येक वस्तू तुम्ही मला खूप प्रेमाने दिली होती. ती टीव्ही, फ्रीज, AC, सोफा, वॉशिंग मशीन या सगळ्या लोकांनी सगळं विकून टाकलं. तेव्हा लक्ष्मीचा नवरा रोहन समोरून येताना दिसला. त्यामुळे दोघेही नॉर्मल असल्याचे नाटक करू लागल्या. लक्ष्मी काय दिवसासाठी इथेच राहिला? आशाताईंनी लक्ष्मीच्या नवऱ्याला विचारले. तेव्हाही त्यांनी नाही सांगितले. यावेळी निमित्त असे होते की दोघांना दुसऱ्या दिवशी मित्राच्या घरी जेवायला जायचे होते. त्यामुळे लक्ष्मी नंतर येईल असं राजाराम काकांनी खिशातून एक नवीन मोबाईल काढला, जो त्यांनी लक्ष्मीसाठी विकत घेतला होता. आणि तो तिला देताना म्हणाले, तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू बोलू शकते. चल लक्ष्मी, उशीर होतोय, रोहन म्हणाला. आणि त्याच रात्री ते घरी परतले. पण लक्ष्मी आता तिच्या सासरबद्दल जे काही सांगितले ते ऐकून आशाताईंना चैन पडत नव्हती. एक जादूची काठी माझ्याकडे असती तर माझ्याने त्याचे सर्व खाणे माझ्या आयुष्यात येण्याचे दुःखाचे सर्व काटे मी माझ्या पदराने घेतले असते आणि तिच्या आयुष्यात आनंदाची फुलं पसरवली असते, असे म्हणत आशाताई रडायला लागल्या. आशाताई म्हणत होत्या, मी माझ्या मुलीच्या आयुष्यात फुलाचे पायघडे घालायला गेले आणि तिच्या तर आयुष्याचे काटे होऊन गेले आहेत. राजाराम काकांनी आपल्या मुलीला म्हणजे लक्ष्मीला दिलेला फोन तिच्या नवऱ्याने रोहनने तो हिसकावून घेतला होता. कारण तो लक्ष्मीला म्हणाला, हा नवीन डिझाईनचा मोबाईल माझ्यासाठी चांगला आहे, असं मला नवीन मोबाईल हवा होता. तुला तुझ्या आईवडिलांना बोलायचं असेल तर तू आईचा फोन घे. काही दिवसांनी भिकाऱ्याप्रमाणे तिने सासूकडे मोबाईल मागितला. पण सासूने तिच्याकडे अशा नजरेने पाहिलं की लक्ष्मीचे अर्ध रक्त सुकले होते. ती गप्प बसून ती परत तिच्या खोलीत येऊन बसली. लक्ष्मीचा अत्याचार दिवसेंदिवस वाढत होता. स्वयंपाक करायला थोडा उशीर झाला की तिचा नवरा शेजारी पडलेली कोणतीही वस्तू उचलून तिला फेकून मारायचा. हातातून कुठलीही काचेची वस्तू पडली तर हातात फिरवायचा. उशीर करायला नाही. एके दिवशी रोहनचा मोबाईल रूममध्ये पडलेला पाहून लक्ष्मी तिच्या आईवडिलांना फोन करण्याचा प्रयत्न केला की तेव्हाच रोहन खोलीत आला आणि त्याने लक्ष्मीच्या गालावर जोरात मारलं. मग त्याने तिचे तोंड धरले आणि जोरात ओरडला, मला ना विचारता माझा मोबाईल घेण्याची तुझी हिंमत कशी झाली? यापुढे माझ्या कोणत्याही वस्तूला हात लावलास तर मी तुला जिवंत सोडणार नाही. रोहनचे हे रूप पाहून लक्ष्मी खूप घाबरून गेली होती. ती पुन्हा एकदा सासरच्या तुरुंगातून जसं जसं बाहेर येऊन लक्ष्मीने तिच्या माहेरी फोन केला आणि फोन उचलला तर लक्ष्मी रडत रडत तिची संपूर्ण कहाणी सांगितली. आता सहन होत नाही प्रिया, पप्पांना सांग मला ह्या नरकातून बाहेर काढायला, नाहीतर मी जिवंत राहणार नाही, असे म्हणत लक्ष्मी अश्रू अनावर झाले होते. त्यावेळी आशाताई आणि राजाराम काका बाजारात गेले होते. जसे ते घरी आले तशी प्रिया म्हणाली, काय ग आई, जेव्हा लक्ष्मीताई कॉलेजला जात होती तेव्हा तुला तिच्या सुरक्षतेची खूप काळजी वाटत होती ना? एकदा जाऊन बघ ताईच्या सासरचे इथे आहे वनाच्या घरी, ती सुरक्षित आहे का? अगं तोंडावर मारणं तर खूप छोटी गोष्ट आहे, जितका त्रास दिलाय ती सहन करावा लागत आहे ना. ते लोक तिला मारून टाकतील, जाऊन घेऊन ये आता तिला तिथून. मुलीचे असे बोलणे ऐकून राजाराम काका म्हणाले, पण प्रिया तुझ्या लग्नाचा विषय सुरू आहे आणि जर मुलांना कळाले की तुझी मोठी बहीण तिच्या आईवडिलांच्या घरी राहते तर ते ह्या लग्नाशी नक्की नातं जोडतील का? तुझ्या देखील लग्नाला प्रॉब्लेम येईल. कोणीही लोक आहात विचार करतील की मोठी बहीण आईवडिलांच्या घरी आहे तर यांचे संस्कार काय असतील? नाही पप्पा, एका मुलीच्या लग्नासाठी दुसऱ्या मुलीचा जीवाचा त्याग करू नका. आणि तसेही ताईचे हाल पाहून मला लग्न करायचं नाही. मुलीची अवस्था पाहून आशाताई म्हणाल्या, तुम्ही माझ्या मुलीला अत्याचार आपल्या घरी घेऊन या. त्यांनी पाठवले नाही तर जबरदस्तीने आणा, पण खोट्या प्रतिष्ठेच्या नावाखाली मी माझ्या मुलीचा बळी देऊ शकत नाही. तेव्हा राजाराम काका म्हणाले, आशा मी काय म्हणतो ते समजून घेण्याचा प्रयत्न कर.
थोड्या दिवसात लक्ष्मीच्या मांडीवर एक लहानसं बाळ खेळताना दिसेल ना, तर सासरच्या घरात आपोआपच त्यांची जागा निर्माण होईल. मला खात्री आहे आणि ते लोक सुद्धा सुधारतील. नाहीतर मी जात समाजातील लोकांना त्यांच्या घरी जमावतो. समाजात स्वतःचा अपमान होताना पाहून त्यांना स्वतःची वागणूक बदलावीच लागेल. त्यावेळी प्रकरण शांत झालं. काही दिवसांनी लक्ष्मी एका मुलीला जन्म दिला, पण मुलगी झाली म्हणून सासरच्या लोकांच्या नजरेत ते आणखीच गुन्हेगार बनली होती. आता रोज सासूबाई आपल्या मुलाचे दुसरे लग्न लावून देण्याच्या धमक्या देऊ लागल्या. ह्या घरात राहायचं असेल तर वडिलांना सांग लगेच पैशाची व्यवस्था करायला. लक्ष्मीची सासू बोलली. तेव्हा लक्ष्मी म्हणाली, पण आई, मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितले आहे, त्यांच्याकडे अजून पैसे नाही. बरं, घर तर आहे ना तुझ्या वडिलांचं, ते विकून पैसे जमा करतील. इतकं तर बाप आपल्या मुलींसाठी करू शकतो ना. सासूने असं सांगितल्यावर लक्ष्मी म्हणाली, आई, तुमची ही एवढी मुलगी आहे, एवढे पैसे तुम्ही तिच्या सासरच्या लोकांना देणार आहे का? हे शब्द ऐकून रोहन पुढे आला आणि लक्ष्मीच्या गालावर जोरात थप्पड मारली. निर्लज्ज, तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईला उलट उत्तर देण्याची? लक्ष्मीचं डोकं फिरत होतं तेव्हा तिची सासू म्हणाली, आता आमचे तोंड बघ, इथे उभी राहशील का? जा जा जाऊन पटकन चहा कर. थोड्या वेळाने लक्ष्मी चहाचा ट्रे घेऊन खोलीतून बाहेर आली. तेव्हा तिला तिच्या नवऱ्याने आणि सासूने काही बोलणे ऐकू आले. थोडा वेळ ती तिथे उभी राहिली. आतमधून आवाज आला, यावेळी आपलं ऐकलं तर ठीक आहे, नाहीतर आधी तिच्या मुलीला ठिणगीला, मग तिच्या नंतर ह्या महाराणीला. तुझ्या दुसऱ्या लग्नात आपण खूप हुंडा घेऊ. हे ऐकताच लक्ष्मीच्या पायाखालची जमीन सरकली. तिला चक्कर आल्यासारखं झालं. मग कसं तरी स्वतःला सावरत आत आली आणि सगळ्यांना चहा देऊ लागले. दुसऱ्या दिवशी जेव्हा लक्ष्मीची सासू तिच्या खोलीत झोपली होती आणि घरातील बाकीच्यांचे सदस्य गायब होते, तेव्हा लक्ष्मी गुपचूप बाहेर पडली आणि एका रात्री कोणाकडून तरी मोबाईल मागून आणि आईला फोन करून म्हणाली, मी ठरवलं आहे, आज मी माझ्या मुलीसोबत तुमच्याकडे येत आहे. बस इतकं जाणून घेण्यासाठी मी फोन केला आहे. मी माझ्या ह्या निर्णयाला माझ्या आईवडिलांसोबत आहे की नाही? पण बेटा, काय झालं स्पष्ट सांग. आई, माझ्याकडे जास्त वेळ नाही. बस एवढं समजून घे की आता मी इथे राहायला शक्य नाही. आतापर्यंत हे लोक माझ्यासोबत जे काही करत होते ते मी सहन करत होती, पण आता या प्रकरणात माझ्या मुलीवर आलेला आहे आणि माझ्या मुलीवरच्या जीवावर बेतलेला आहे. त्यामुळे मी हे अजिबात सहन करणार नाही. मी फक्त हे विचारण्यासाठी फोन केला आहे की मी माझ्या घरी परत येऊ शकते की नाही. तर आशाताई म्हणाल्या, पण बेटा, आज तुझ्या धाकट्या बहिणीला पाहण्यासाठी मुलाकडचे लोक येणार आहेत. बस थोड्या वेळातच पोहोचतील. ते गेल्यावर मी तुझ्या बाबांशी बोलते. आई, नीराच्या स्वरात लक्ष्मीशी बोलली आणि फोन ठेवून दिला. आणि मध्यरात्री लक्ष्मीच्या सासरच्या घरातून गायब झाल्याची बातमी आली. अंथरुणावर पडलेल्या आशाताईंना जाणवले की सकाळ झाली आहे. राजाराम काका त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मित्राचा सल्ला घेण्यासाठी गेले. काय करावे इकडे? प्रिया लक्ष्मीच्या मित्रांना फोन करून लक्ष्मीबद्दल विचारपूस करत होती. तेव्हा आशाताईंना तिच्या खोलीच्या भिंतीवर एक एक करून लक्ष्मीचे फोटो पाहू लागल्या. 2 वर्षाची असणारी, खेळणारी, बागडणारी छोटीशी लक्ष्मी, पाठीवर दप्तर घेऊन शाळेत जाणारी, बडबडी आपली परी काहीतरी करण्यासाठी तिची इतिहास ठेवणारी, कॉलेज गर्ल असून देखील डोळ्यात खूप मोठे स्वप्न ठेवून नेहमी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणारी लक्ष्मी. तेवढ्यात अचानक एक न पाहिलेलं चित्र त्यांच्या डोळ्यासमोरून उमटू लागलं. उंच पुलावरून उडी मारली आणि स्वतःचा जीव दिला. नाही, असं नाही होऊ शकत. तू कुठे आहेस बेटा? आज मी किती असहाय्य झाली आहे. माझी मुलगी इतकी घाबरत नाहीये. ती संकटांवर नक्कीच मात करू शकते. आशाताईंना नेहमी आपल्या मुलीची काळजी वाटत होती. आशाताईंचे मन किंचाळू लागले. तेवढ्यात फोन वाजला. ही ऐकून आशाताईंनी श्वास रोखला गेला. आज त्याच फोनची उचलण्याची आणि आपल्या मुलीबद्दल कोणीही वाईट बातमी ऐकण्याची हिंमत नव्हती. मग क्षणाचाही विलंब न करता प्रिया धावत आली आणि फोन उचलवून हळूच आवाजात म्हणाली, हॅलो.
तेवढ्यात दुसरीकडून कोणीतरी मेसेज दिला. फोन ऐकताच आज प्रियाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि फोन ठेवल्यावर ती कपाळाला हात लावून जोरात रडली. इतक्यात राजाराम काका पण घरी आले होते. तिची अवस्था पाहून आशाताई आणि राजाराम काकांना धक्का बसला होता. कॉल होता प्रिया. आशाताईंनी तिच्या गुदमरलेल्या घशातून मोठ्या कष्टाने विचारले, पण प्रिया काहीच बोलू शकत नव्हती. बेटा, काहीतरी बोल. कोणाचा फोन होता? सर्व काही उघड असूनही राजाराम काका व्याकुळतापूर्वक बोलले. तेव्हा प्रिया आपल्या आईवडिलांना मिठी मारून जोरजोरात रडू लागली आणि म्हणाली, देवाने आपले म्हणणे ऐकले आहे. पप्पा, ताई एकदम ठीक आहे. काय खरं बोलतेस ना? बेटा, आशाताईंच्या कोमजलेल्या चेहऱ्यावर हसू उमटले. हो आई, ताई काल संध्याकाळी परीला घेऊन महिला आयोगात पोहोचलेली आहे. ताई तिथे पूर्णपणे सुरक्षित आहे आणि आयोगाच्या मदतीने तिने तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध पोलीस तक्रारही दाखल केली आहे. हे सांगण्यासाठी त्यांनी फोन केला होता, जेणेकरून आपल्याला तिची काळजी वाटू नये. हे ऐकून राजाराम काका पटकन उठले आणि घरातून बाहेर जाऊ लागले. तेव्हा आशाताईंनी विचारले, कुठे जात आहात? आपली मुलगी लक्ष्मी आपल्या घरी आणली. देवाने आपल्याला आपली चूक सुधारण्याची एक संधी दिली आहे आणि मलाही संधी घालवायची नाही. समाज काय म्हणतो याचा मला फरक पडत नाही. असे बोलून राजाराम काका घरातून निघून गेले आणि दुपारी आपल्या लाडक्या मुलीला आणि नातीसोबत घरी परतले. आपली मुलगी लक्ष्मीची अवस्था पाहून आशाताईने तिला मिठी मारली आणि खूप रडल्या. तेवढ्यात राजाराम काकांना फोन आला. अभिनंदन राजारामजी, आमच्या मुलाला तुमची मुलगी प्रिया आवडलेली आहे. तेव्हा राजारामजी म्हणाले, मला आत्ताच प्रियाचं लग्न नाही करायचं. मी माझ्या मुलीला पुढे शिकवणार आहे, जेणेकरून ते स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल. एवढे बोलून राजाराम काकांनी फोन ठेवला. आशाताई आणि त्यांच्या दोन्ही मुली मोठ्या आश्चर्याने राजाराम काकांकडे पाहत होत्या. कदाचित त्यांच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. तेव्हा राजाराम काका म्हणाले, लक्ष्मी बेटा, तूही तुझ्या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू कर. अभ्यासाला सुरुवात कर. बाळा, लहान गोंडस परीला आम्ही सांभाळू आणि तू कोणाचाही विचार न करता परत एकदा नवीन जोमाने तुझं आयुष्य जगायला सुरुवात कर. लक्ष्मी, तू तुझ्या पायावरती उभी राहा. मला माझ्या दोन्ही मुलींनी या समाजात अभिमानाने वरमान करून चालताना पाहायचे आहे. स्वतःच्या पायावरती स्वावलंबी झाले मला पाहायचे आहे. राजाराम काकांचे हे शब्द ऐकताच दोन्ही मुलींनी आनंदाने त्यांना मिठी मारली. तब्बल 6 महिन्यानंतर लक्ष्मीचा रोमपासून घटस्फोट झाला. लक्ष्मी तिच्या परीक्षेच्या तयारीत व्यस्त होती. पाहता पाहता 4 वर्ष उलटून गेली. आज घटस्फोटाला 4 वर्ष उलटून गेल्यावर तोच रोहन एकेकाळी हुंड्यासाठी पत्नीचा छळ करणारा आता बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी भटकत होता. लक्ष्मीला तिच्या सासरच्या लोकांनी जशी वागणूक दिली होती तशीच वागणूक तिच्या सासरची त्याच्या म्हणजे रोहनच्या बहिणीला देत होते. रोहन जेव्हा आपल्या बहिणीच्या सासरच्या लोकांविरुद्ध याचिका घेऊन आई आणि बहिणीसह मुंबई स्टेशनमध्ये पोहोचला तेव्हा SP साहेब ऑफिसमध्ये नव्हते, कारण त्यांची बदली झाली होती आणि आज कामावरती नवीन SP साहेब जॉईन झाले होते. रोहनने आपला अर्ज टेबलवर ठेवला. काही वेळाने SP गणवेशातील एक महिला तरुण नाकाच्या सरळ रेषेत पाहत पाहत खुर्चीवर येऊन बसली. त्या महिलेला पाहून रोहनच्या पायाखालची जमीन सरकली, कारण SPच्या खुर्चीवर बसलेली ती महिला दुसरी तिसरी कोणीही नसून त्याची पूर्वपत्नी म्हणजे लक्ष्मी होती. लक्ष्मीने त्याला ओळखले होते. लक्ष्मीने एक नजर त्याच्यावर फिरवली तर रोहनच्या बहिणीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर काळ्या निळ्या खुणा होत्या. तिला पाहताच लक्ष्मीची ती वेळ आठवली. डोळ्यांतून अश्रू बाहेर येण्याच्या मार्गावर होते, पण मग स्वतःवर नियंत्रण ठेवत लक्ष्मीने अनोळखी माणसासारखे आपल्या टेबलावर ठेवलेला कागद उचलला आणि वाचायला सुरुवात केली. इकडे रोहनची आई आणि बहिणीची अशी अवस्था झाली होती की त्यांना कापले तर रक्तही येणार नाही. जेव्हा लक्ष्मी म्हणाली, हे तर हुंड्याची केस आहे, तर मारहाण करतात तुझ्या बहिणीला आणि माहेरहून पैसे आणायला सांगितले जाते. या सगळ्या गोष्टी आजकाल रोहन ऐकायला मिळतात. काय मिस्टर रोहन,
रोहनच्या डोळ्यात पाणी पाहताच लक्ष्मी तर रोहनचे अंग घामाने भिजले होते आणि थरथरत त्या आवाजात अशा अवस्थेत पाहून लक्ष्मी फक्त त्यांच्याकडे पाहत होती. पण त्यावेळेस लक्ष्मीला त्या अवस्थेत पाहून तिच्याकडे पाहत होता आणि म्हणाला, लक्ष्मी मला माफ कर. आम्ही तुझ्या बाबतीत असे वागलो होतो. लक्ष्मी, कर्म फिरून येतं बघ. कसं आलं आमच्याच बहिणीच्या बाबतीत. असं काही घडलं की तिला खूप त्रास होत आहे. तिच्या सासरच्या घरी जसं आम्ही तुला त्रास दिला होता तसेच त्रास माझ्या बहिणीला दिला जातोय. तिला पैशांसाठी आणि घरातील वस्तूंसाठी माहेरी पाठवले जात आहे. त्याला मारहाण केली जात आहे. एखाद्या नोकरानी प्रमाणे तिला घरामध्ये राबवून घेतलं जात आहे. एखादी गोष्ट तिने ऐकली नाही तर तिला मारहाण केली जाते. फार वाईट वाटते. आम्ही तुझ्याशी असं वागत होतो आणि आम्हाला माफ कर. पण लक्ष्मी, पण तू एवढी मोठी झालीस, तू कशी परीक्षा दिलीस आणि SP ऑफिसर झालीस. आम्हाला माफ कर लक्ष्मी. आम्हाला आमचा कर्माचं फळ मिळालेलं आहे. पण माझ्या बहिणीच्या बाबतीत हे दुःख घडायला नको होतं. तिच्या आयुष्यात खूप अडचणी चालू आहे. तिला खूप त्रास होत आहे. मनस्ताप होत आहे. तिच्या घरचे तिला खूप त्रास देत आहे. लक्ष्मी, आम्ही तुला खूप त्रास दिला. त्याबाबत आम्ही माफी मागतो. आम्हाला माहिती आहे आम्ही तुझ्या माफी मागायच्या लायकीचे नाहीयेत. पण माझ्या बहिणीला तेवढं मात्र याच्यातून वाचव. तू आता एवढी मोठी ऑफिसर झालीस तर माझ्या बहिणीसाठी काहीतरी कर. तेव्हा लक्ष्मी म्हणाली, रोहन, ज्या वेळेस आपण दुसऱ्यांसाठी चुकीचं वागतो ना त्यावेळेस परमेश्वर आपली परीक्षा नक्की घेणारच असतो. हे लक्षात ठेव. जसं तुमच्या बाबतीत घडलं, जसं तुम्ही मला त्रास दिला तसा तुमच्या आयुष्यात तुझ्या बहिणीच्या बाबतीत झालं. त्यावेळेस तुम्हाला त्याची कळकळ लागली. तिला त्रास जाणवला. पण ज्या वेळेस तुम्ही मला त्रास देत होता त्यावेळेस तुम्हाला तो त्रास जाणवला नाही. असो तरी तुम्हाला शेवटी मदत करायला तयार आहे. आणि शेवटी लक्ष्मी रोहनच्या बहिणीला न्याय देण्यास तयार झाली. त्यावेळेस तुम्हाला त्याची कळकळ लागेल. तिचा त्रास तुम्हाला जाणवला. पण ज्यावेळेस तुम्ही मला त्रास देत होता त्यावेळेस तुम्हाला तो त्रास जाणवला नाही. असो तरी मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. आणि शेवटी लक्ष्मी रोहनच्या बहिणीला न्याय मिळवून देते. पण लक्ष्मीनी आणि त्याच्या घरच्यांनी आणि रोहनने मात्र माफ करत नाही. फोन खूप वेळा तिची विनवणी करतो, माफी मागतो आणि घरी घेऊन जाण्यासाठी तिची विनंती करतो. पण लक्ष्मी त्याच्यासाठी तयार होत नाही आणि त्याला कठोर शब्दामध्ये उत्तर देते, मी तुझ्या बहिणीला या जाचामधून त्रासामधून बाहेर काढते. हेच तुझ्यावरती उपकार आहे असं समज. आणि तुझी लायकी नाही की तुझ्यासोबत मी संसार करावा किंवा तुझ्यासोबत मी पुन्हा तुझ्या घरी येऊन राहावं. तू तुझ्या लायकीत राहा, कामाशी काम ठेव. आणि वाटत असेल ना तुझ्या बहिणीला ह्या त्रासातून बाहेर काढावं तर मी माझी ड्युटी पार करत आहे. तू तुझ्या लायकीमध्ये राहायचं. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, लक्ष्मीने रोहन सोबत पुन्हा एकदा संसार थाटण्यासाठी नकार दिला. ह्याबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.